नमस्कार. शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि मुलांच्या परीक्षासुद्धा झालेल्या आहेत. तर आता सर्व माझ्या मैत्रिणींनी खारवड्या, कुरडया, पापड असे पदार्थ बनवायला सुरुवात केली असेल. तर त्याचपैकी आपण तांदळाचे पापड म्हणजे वाफेवर बनवलेले तांदळाचे पापड. तर आज आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि त्यामध्ये सोडा आणि पापडखार अजिबात घातलेला नाही, तरीसुद्धा छान असे तिप्पट आकारात फुलणारे पापड तर तुम्ही पाहू शकता. आणि मुलांना खूप आवडतात. जर गोड पाहिजे असेल तर साखर घालायची त्यामध्ये. तर छान असे हे पापड तुम्ही पाहू शकता. आणि अगदी सोपी प्रोसिजर आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल तर नक्की तुम्हालाही आवडेल आणि तुम्हीसुद्धा करून बघाल. तर ह्यामध्ये आपल्याला तांदूळ 2 दिवस भिजवून ठेवायचे आहेत. तर 2 दिवस भिजवले की तांदूळ छान असे आंबतात. तर त्या भिजवताना दुसऱ्या दिवशी पाणी बदलून घ्यायचं आहे आणि पुन्हा भरून तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. तर असे केल्याने तांदळाला वास येत नाहीत, आंबट असा वास येतोय, तो वास येत नाही आणि छान असे आपलं दळल्यानंतर पीठ तयार होतो. तर चला बघूया कसे बनवायचे ते. छान असे कुरकुरीत पापड तयार होतात. तुम्ही पाहू शकता. ह्या पद्धतीने असेच पापड बनवायचे असतील तर छान अशा टिप्ससहित बनवलेले हे पापड. तर चला बनवूया. तर मी 2 कप तांदूळ घेतलेत. तर कुठल्याही प्रकारचा तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तर मी ते स्वच्छ असे धुवून 2-3 पाण्यात धुवून 2 दिवस भिजत ठेवलेत आणि आदल्या दिवशी पाणी काढून पुन्हा भिजत ठेवलेत, म्हणजे 2 दिवस भिजवायचे आहेत. तर मी 2 दिवसानंतर हे तांदूळ काढून घ्यायचे. तर चाळणीवर नितळून दिलेत. आता ते आपल्याला सुकवायचे आहेत. तर कपड्यावर असे पसरून सावलीमध्येच सुकवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण फॅनवर सुद्धा ते सुकू शकतोय आणि मधून असा हात फिरवत राहायचा, म्हणजे तांदूळ लवकर सुकतात. तर अशा पद्धतीने हे असं हात फिरवत राहायचं आहे. तर आता हे तांदूळ आपले छान असे सुकलेले आहेत. आता ते मी मिक्सरलाच दळून घेते. 2 कप तांदूळ आहेत तर एवढीशी गिरणीमध्ये न्यायचे म्हणून मी मिक्सरमध्येच काढून घेतलेत. तर आता ते चाळणीमध्ये चाळून घेते, म्हणजे जाडसर रवा निघून राहील. तो सुद्धा मी दळून घेते. तर आता हे पीठ मी मिक्सरमधूनच काढलं आहे. तर छान असं पीठ बारीक झालं आहे. तर आता त्यामधलं मी निम्मे पीठ घेणार आहे. तर एका बाउलमध्ये मी काढून घेते निम्मे पीठ. आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. नॉर्मल पाणी घालायचं आहे आपल्याला. गरम पाणी नाही घालायचं किंवा थंडसुद्धा पाणी नाही घालायचं. तर नॉर्मल पाणी आहे. तर आता हे थोडं करूनच आपल्याला मिक्स करून घ्यायचं. ह्या पद्धतीने असं. जर तुम्हाला पातळ वाटलं तर त्यामध्ये थोडंसं पीठ ॲड करू शकता तुम्ही. आणि जर जाड झालं तर पाणी घालून थोडं पातळ करू शकता. तर आता आपलं हे पीठ तयार झालं आहे. अशा प्रकारे. तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं.
आणि मी खसखस घालून घेते. तीळसुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी फक्त खसखसच घालून घेते. जर तुम्हाला कलरच्या जे करायचे असतील पापड तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कलरसुद्धा घालू शकता. तर आता हे पूर्ण मिक्स करायचं खालपासून. आता हे पाणी उकळत ठेवायचं आहे आपल्याला गॅसवर. तर पूर्ण उकळून द्यायचं आणि थालीवर चमच्याने पीठ घालून अशा पद्धतीने थाली फिरून घ्यायची. आता ही ज्या बाजूने पीठ टाकलं आहे ती बाजू आपल्याला थालीमध्ये अशा पद्धतीने उपडी घालायची आहे. आता ही थाली आपण पाण्यामध्ये उलटी घालायची आणि सरळ करून सुरीच्या साहाय्याने अशी कडा काढून घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण कडा आधी काढून घ्यायची. हळूवार हाताने असं काढून घ्यायचं आहे आणि सावकाश टोपलीवर उलटी टोपली ठेवून त्यावर किंवा आता मी चाळणी घेतले त्या चाळणीवर टाकते. तर अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा असंच पापड करणार आहे. तर असं फिरवून त्याला मोठा करायचा आहे. तर आता ही उलटी घातली तर तुम्ही पाहू शकता सुरीच्या साहाय्याने कडा काढून घ्यायच्या. आणि जर पाणी हे गरम झालं, कारण आपण गरम ताट त्याच्यामध्ये टाकतोय त्यामुळे हे पाणी नंतर गरम होतं, तर ते हे पाणी पुन्हा बदलून तुम्हाला पुन्हा पाणी थंड घ्यायचं आहे. ते अशा पद्धतीने हळूवार हाताने असं काढून त्यावर घालायचे आहेत. जर पाणी उकळलं नसेल आणि पाणी थोडं नॉर्मल असेल तर पापड तुमचा कच्चा राहतो आणि पापड कच्चा राहिला तर तो काढताना तुटतोय. त्यामुळे पाणी उकळून द्यायचं आहे आणि मगच ताटली आपल्याला उलटी ठेवायची आहे त्याच्यावर. तर तुम्ही पाहू शकता कसं झटापट पापड तयार होतात. एक पापड आपण बनवून तो पापड काढतोय तोपर्यंत दुसरा पापड तयार होतोय. तर अशा पद्धतीने हे पापड पटापट होतात. तर पूर्ण पापड मी असेच करून घेणार आहे. आता टोपलीवरचे आपले चाळणीवरचे पापड साठले. आता हे मी प्लास्टिकवर वाळत घालते. तर हे मी उन्हामध्ये ठेवलं आहे. तर अशा पद्धतीने प्लास्टिकवर आपल्याला हे पसरवून घ्यायचे आहेत आणि काढताना सुद्धा सावकाश काढायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे सुकत घातले. आता हे पुन्हा दुसरे करते. साठले की पुन्हा असे 5-5 पापड झाले की आपल्याला नेऊन उन्हामध्ये सुकत घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड काढू शकता. तुम्ही बघू शकता अगदी सहज पापड निघतोय. हळूवार हाताने एकदम प्रेमाने हा पापड थालीतून काढायला लागतो. तर आता हे सुद्धा मी उन्हामध्ये सुकत टाकते. तर आपल्याला मी 2 कप तांदूळ घेतलेले होते. तर त्यापैकी मी निम्मे पीठ घेतलं आहे आणि निम्मे ठेवून दिलं आहे. तर त्याचे मी नंतर करणार आहे. तर ह्या 1 कपाचे 30 पापड तयार झालेत.
तर जर दोन्ही कपाचं पीठ घेतलं असतं तर 60 पापड तयार झाले असते. तर तुम्ही साईजनुसार कमी जास्त करू शकता. तर आता मी 1 तासानंतर 1-1.5 तास झाला आहे, त्यानंतर हे पापड मी उलटे करून घेते. तुम्ही पाहू शकता लगेचच असे सुकत आलेत पापड. तर 3-4 तासामध्ये हे पापड एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही पाहू शकता. तर 4 तासामध्ये हे पापड एकदम मस्त उन्हामध्ये सुकलेत. तुम्ही सावलीमध्ये पण सुकू शकता, पण सावलीमध्ये सुकायला वेळ लागतो, म्हणून मी उन्हामध्ये ठेवलेत. तर छान असे हे पापड आपले सुकून तयार झालेले आहेत. आता हे काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी हे तुम्ही पाहू शकता छान असे पापड आपले. खसखस सुद्धा छान दिसते. तुम्ही तीळ घातले, खसखस घातले तर हे अशा पद्धतीने छान दिसतात. जर तुम्हाला गोड बनवायचे असतील तर ह्यामध्ये तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. मुलांना आवडतात म्हणून त्यामध्ये तुम्ही साखरेचे करू शकता. तर हे मी पापड काढून आणलेत. तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहेत आणि पटकन होतात. जास्त काही वेळ लागत नाही करायला. तर छान असे पारदर्शक पापड तयार झालेत. तर आता हे आपण तळून बघूया. तर तेल घालून घ्यायचं कढईमध्ये. तर तुम्ही पाहू शकता कसा दुप्पट तिप्पट फुलतोय पापड हा. तर हा तांदळाचा पापड आपण यामध्ये सोडा, पापड खार काहीही टाकलेला नाही आहे, तरीसुद्धा छान हा पापड फुलतोय. तर सर्वांनाच आवडेल ह्या पद्धतीने आणि कुरकुरीत असा पांढरशुभ्र पापड तयार होतो. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल आणि अजून तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी टाकलेले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.